क्रांतिकारकांचा जिल्हा आहे, कलाकारांचा जिल्हा. शाहीर अण्णाभाऊ साठे, क्रांतिसिंह नाना पाटील, पठ्ठे बापूराव, बाल गंधर्व बापू विरू वाटेगावकर, आणि हेही खरं आहे. आजकालच्या अलीकडच्या काळामध्ये जे राज्यकर्ते झाले त्याच्यातील वसंतदादा पाटील आणि राजाराम बापू पाटील आणि असंख्य असे जे आहेत चांगले लोक आहेत, त्या सगळ्यांचा हा जिल्हा, या जिल्ह्यामध्ये पदार्पण केलं. मी वसंतदादांचं नाव घेतो, खरं आहे. वसंतदादा मुख्यमंत्री होते, मी नगरसेवक होतो आणि आमच्या अंजीरवाडी गणपतीचा मी अध्यक्ष. आणि त्या अंजीरवाडीमध्ये आपल्या आटपाडीचे अर्जुन तातोबा ढगे, अर्जुनराव ढगे, आणखी सगळे ढगे कंपनी, सगळे हे सोना चांदी गाळणारे सगळे. आम्ही सांगितलं दादा तुम्ही या. दादा ताबडतोब आले, तब्येत बरी नसताना आले. एक तर कथा अशी आहे की सांगलीवरून लोक भेटायला निघाले दादा ट्रकमधून. शेतात काम करणारा गरीब माणूस म्हणतो कुठे चालणार रे? दादाला भेटायला चाललो. अरे थांबा मी पण येतोय. आणि असाच उघडा पडका तो आमचा शेतमजूर गाडीत बसला, ट्रकमध्ये तिथे गेला. दादा विचारतात का रे, अरे तो खमीस कुठे आहे? नाही दादा असंच निघालो. दादानं खमीस काढून दिलं. ते वसंतदादा कुठे आणि आताची ही मंडळी, हीच रॅली इथं कशाला, तीच रॅली इथं कशाला? अरे जरा काहीतरी जे आपल्या वाढ वडिलांनी जे सगळ्यांना बरोबर घेतलं, गोरगरिबांना बरोबर घेतलं, त्याची काहीतरी जाणीव ठेवा. सगळ्यांनीच तुम्हाला मतं दिली आणि तरी तुम्ही, आम्ही काय तुमची काही खासदारकी घ्यायला नाही आलो. लोक ज्याला निवडून द्यायचे ते देतील, पण ही अशी ही माणसं होती. आता त्याचा काही लवलेश काही दिसत नाही. इथे आमच्या धनगर समाजाचे लोक फार मोठ्या प्रमाणावर आहे. मला तुम्हाला सांगायचं आहे, तुम्हाला मल्हारराव होळकर माहिती आहे, पुण्यश्लोकी, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर माहिती आहे. पण मी तुम्हाला सांगतो, राजाश्री जे आहे, राजर्षी चक्रवर्ती राजा यशवंतराव होळकर याचं चरित्र तुम्ही सगळ्यांनी वाचलंच पाहिजे. अतिशय मर्दुमकी असलेला माणूस. अरे 27 वेळेला त्याने इंग्रजांना हरवलं. 35 वर्षाचं आयुष्य फक्त. या पुण्याला भेटायला आले पेशव्यांना, गफलतीनं त्यांच्या भावाला मारलं, त्यांच्या बायका पोरांना अटक केली. यशवंतराव तिथून एकटेच निघाले. कुठे नागपूरला गेले तर तिथे पेशव्यांनी त्यांना अरेस्ट केलं. तिथून त्यांनी तुरुंगात उडी मारली. दिल्लीत गेले, तिथे पेशवे मागे लागले. पण यशवंतराव घाबरले नाही, एकटेच निघाले. जंगलातून वाट काढत गोरगरीब भिल्लांची सेना निर्माण केली. पुन्हा एकदा आपलं राज्य केलं. पेशव्यांना पण हरवलं, शिंदेना पण हरवलं आणि इंग्रजांना 27 वेळा हरवलं. 35व्या वर्ष आपण वाचलं पाहिजे. या महाराष्ट्राला प्रबोधन चळवळीचा मोठा वारसा आहे. छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांना बरोबर घेऊनच लढले. त्यांच्याबद्दल काय सांगावं बाबा. बहुजन प्रतिपालक होते.